महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता महत्त्वाचा टप्पा समोर आला असून महापौर पदासाठीचं आरक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांसाठी यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाल्याने महापालिकेच्या नेतृत्वात आता महिलाच महापौरपदी विराजमान होणार हे तर स्पष्ट झालंय। त्यातही भाजपकडून काही महिला नगरसेवकांची नावं चर्चेमध्ये आली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यात महापौर कोण हा प्रश्न निर्माण होत विविध चर्चा रंगू लागल्यात। चला तर या सगळ्याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवलाय। एकूण 165 जागांपैकी भाजपने तब्बल 119 जागा जिंकून शहरात स्पष्ट बहुमत मिळवलंय आणि निकाल लागल्यापासूनच पुण्याच्या महापौर पदावर कोण विराजमान होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। त्यात निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नेत्यांनी महापौर पदासाठी वरिष्ठ नेत्यांकडे आपापली फिल्डिंग सुद्धा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं। इतकंच नाही तर शहरातील विविध भागांमध्ये सुद्धा पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देणारे बॅनर आणि मोठमोठे होर्डिंग सुद्धा लावण्यात आले होते। मात्र महापौर पदासाठी नुकतंच खुल्या महिला प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालंय। यामुळे पुण्यात दिग्गज पुरुष नेत्यांची महापौर पदावर विराजमान होण्याची इच्छा मात्र आता अपूर्ण राहणार आहे। या यादीमध्ये माजी सभागृह नेते गणेश बिडकर, भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीनाथ भीमाले, राजेंद्र शिळीमकर यांसह इतर काही नेत्यांचा देखील समावेश आहे, ज्यांचं आता महापौर पदाचं स्वप्न मात्र अर्धवट राहिले। अखेर आरक्षण सोडतीची प्रक्रिया ही मुंबईतील मंत्रालयामध्ये नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली आहे। आता पुणे महानगरपालिकेतील महापौर पद महिला उमेदवारांसाठी राखीव असल्यामुळे भाजपमध्ये नव्या गणितानुसार उमेदवार निवड करण्याची तयारी सुद्धा सुरू झाल्याचं म्हटलं जातंय। त्यामुळे कोणत्या लाडक्या महिला उमेदवाराची महापौर पदावर वर्णी लागेल यावर शहरामध्ये चर्चांना उधाण आलंय। दरम्यान भाजपकडून महापौर पदासाठी सध्या काही महिला नगरसेवकांची नावं आघाडीवर आहेत। यामध्ये रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे आणि रोहिणी चिमटे यांचा समावेश आहे। पण लवकरच नेतृत्वाकडून अंतिम निर्णय सुद्धा जाहीर होणार आहे आणि त्यानंतर महापौर पदासाठी कोण निवडलं जाईल हे सुद्धा स्पष्ट होईल। कारण पुणे महानगरपालिकेतील हे महापौर पद हे सर्वात महत्त्वाचं असून शहराच्या प्रशासन आणि विकासावर याचा मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळे भाजपकडून कोणती महिला उमेदवार पुढे येईल आणि शहराच्या महापौर पदावर विराजमान होईल हे सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। पण त्याआधी आपण या चर्चेत असणाऱ्या महिला उमेदवारांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर पहिलं नाव यामधलं आहे मानसी देशपांडे आणि त्यांनी यंदा विजयाची हॅट्रिक सुद्धा केली आहे। प्रभाग क्रमांक 20 बिबवेवाडी शंकर महाजन मठ इथून त्या विजयी झाल्यात। त्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नातेवाईक असून त्यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जातंय। त्यानंतर यामध्ये नाव येतंय मंजुषा नागपुरे, या सुद्धा महापालिकेमध्ये बिनविरोध त्यांनी विजय मिळवला होता। त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने मतदानापूर्वीच त्यांचा विजय निश्चित झाला होता। शिवाय त्याही अनुभवी नेते असून राजकारणात येण्यापूर्वी त्या IT क्षेत्रामध्ये उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांनी यापूर्वीही पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे। शिवाय सिंहगड रोड परिसरामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे, तर पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे। पुढचं नाव यामध्ये येतं रंजना टिळेकर यांनी प्रभाग क्रमांक 40 कोंडवा बुद्रुक येवलेवाडी मधून विजय मिळवला असून त्यांनी या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांचे पुत्र रुपेश मोरे यांचा पराभव केलाय। शिवाय रंजना या आमदार योगेश टिळेकर यांच्या आई आहेत। त्यांची ही 6वी टर्म आहे, त्यामुळे त्यांचंही नाव महापौर पदासाठी जोरदार चर्चेत आहे। पक्षाने संधी दिल्यास त्याचं सोनं करू, आम्ही 5 टर्म नगरसेवक असताना प्रभागात काम केलेलं आहे, त्यामुळे पुण्यासारख्या शहरात काम करण्याची संधी मिळाली तर शहरात मोठ्या प्रमाणात विकास करू, अशी प्रतिक्रिया रंजना टिळेकरांच्या मुलाने दिली आहे। यानंतर रोहिणी चिमटे या प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत आणि त्यांचंही नाव या चर्चेमध्ये येतं। त्या भाजपच्या सक्रिय महिला नेते असून कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या कोर टीमचा त्या एक भाग आहेत आणि याशिवाय पुढे जे नाव येतंय ते म्हणजे वर्षा तापकीर यांच्या नावाचाही यामध्ये समावेश असून त्यांनी धनकवडी कात्रज डेअरी प्रभाग क्रमांक 37B मधून त्या नगरसेविका झाल्यात। यानंतर मृणाल कांबळे या प्रभाग क्रमांक 22 काशेवाडी डायस प्लॉट मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत आणि त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या सून आणि अविनाश बागवे यांच्या पत्नी इंदिरा बागवे यांचा पराभव केलाय। आणि याशिवाय वर्षा तापकीर, स्वर्धा बापट, वीणा घोष, प्राची अल्लाट, मानसी मनोज देशपांडे ही नावं सुद्धा महापौर पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेमध्ये जोर धरू लागली आहेत। दरम्यान पिंपरी चिंचवडच्याही महापौर पदावर खुल्या प्रवर्गाचा नगरसेवक विराजमान होणार आहे। त्यामुळे भाजपच्या
84 म्हणजेच प्रत्येक नगरसेवकाला महापौर होण्याची संधी उपलब्ध आहे का, प्रत्यक्ष हा बहुमान कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। पिंपरी चिंचवडसाठी सुरुवातीला खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण पडल्याचं समोर आलं होतं, मात्र प्रत्यक्षात शासनाच्या अधिकृत यादीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याचं दिसून येतंय आणि या सगळ्या उडालेल्या गोंधळामुळे बराच वेळ उलटसुलट सुद्धा चर्चा रंगलेल्या होत्या। परंतु सगळ्यांनाच माहिती आहे की केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने विविध योजना, महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा शब्द भाजपने पुणेकरांना जाहीरनाम्यात दिलेला आहे। या योजना, प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महापालिकेत सक्षम नेतृत्व असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। त्यातच विरोधी पक्षनेतेपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार असल्याने महापालिकेचा कारभार चालवताना येणाऱ्या काळात भाजपला विरोधकांच्या आरोपांना विकास कामातून सडेतोड उत्तर द्यावं लागणार आहे। त्यामुळे महापालिकेच्या कारभाराचा अनुभव असलेल्या व्यक्तीलाच महापौरपद दिलं जावं अशी भाजपमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे। दर 8 ते 15 दिवसांनी मुख्यमंत्री शहरात येत असतात। यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीतही उमेदवारी देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक जुन्या नगरसेवकांची तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे आणि त्या प्रयोगाला मिळालेले यश पाहता फडणवीस आयत्या वेळी कधीही चर्चेत न आलेलं पण पक्षाची ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारं नाव हे अंतिम करू शकतात असं देखील भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। यापूर्वी 2012 आणि 2017 मध्ये पुणे महापालिकेत महापौर पदासाठी सर्वसाधारण आरक्षण होतं, मात्र यंदा पहिल्यांदा सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळाली आहे। 50% आरक्षणाचा नियम लागू केल्याने राज्यातील 15 महापालिकांवर महिला महापौर असतील। राज्यातील 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे, तर 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर पुण्यासह 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिला या महापौर होतील। दरम्यान यंदाच्या या आरक्षण सोडतीनंतर आता 15 दिवसांच्या आत महापौर निवडीसाठी विशेष सभा घेतली जाईल आणि त्यानंतर महापौर पदाच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येईल। शिवाय यंदा अनपेक्षित असं महिला उमेदवाराचं नाव पुढे येऊ शकतं। अगदी पहिल्यांदा निवडून आलेल्यांचाही यामध्ये लॉटरी लागू शकते अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे शहराच्या कारभाराची सूत्र आता कोणत्या महिला नगरसेविकेकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु या सगळ्याबद्दलचं आपलं मत सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।